आणि यानंतर मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबईत गेल्या 36 तासात 12 मुलांचं अपहरण झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलंय। मुंबईत अशी कोणतीही मुलं बेपत्ता किंवा मुलांचं अपहरण झालेलं नाही किंवा काही समाज माध्यमांमध्ये याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय। तर मुंबई पोलिसांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। काही समाज माध्यमांमध्ये बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जाते। आम्ही या दाव्यांचे खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे।